विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी विश्वनाथ तंबाखे सर. आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयातील मराठी माध्यमाचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याद्वारे स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी होणार आहे. त्या चाचणीचे एक सॅम्पल क्वेश्चन पेपर आपण इथं पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका इयत्ता 8वी गणिताचा आहे. तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका मी मांडतोय. ही प्रश्नपत्रिका एकूण 60 गुणांसाठी असणार आहे आणि यामध्ये एकूण 11 प्रश्न आहेत. त्यामध्ये तोंडी प्रात्यक्षिक आणि काही तोंडी प्रश्न असणार आहेत. इथं काही प्रश्न तुमच्यासमोर मांडलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुमचे विषय शिक्षक तुम्हाला विचारतील तोंडी परीक्षेसाठी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे लेखी प्रश्न, लेखी चाचणी परीक्षा. सूचना आहेत. सर्व प्रश्न दिलेल्या सूचनाप्रमाणे सोडवा. बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तरांचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 3 आहे आणि इथं अशा प्रकारे प्रश्न दिले जातात आणि त्यापुढे तुम्हाला त्याखाली उत्तरं मांडायची आहेत. हे बहुपर्यायी स्वरूपाचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा व उत्तरे व्यवस्थित लिहा. प्रश्नपत्रिका ही आपल्या अभ्यासक्रमातीलच प्रश्नावर आधारित प्रश्नपत्रिका असणार आहे. तुमच्यासमोर ही चाचणी सरावासाठी मी ही प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर मांडतोय. तुम्ही त्याचा वारंवार सराव करा. किमान 3-4 वेळा सराव केल्याने तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पैकीच्या पैकी गुणसुद्धा देऊ शकते, याचं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4, खालील दिलेली उदाहरणे सोडवा. इथं दिलेले आहेत उदाहरण पहा. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत आणि हे सकारण उत्तरं लिहायची आहेत. यानंतर प्रश्न 4ब इथं दिलेला आहे. आकृतीमध्ये रेषा L व रेषा M समांतर आहेत आणि रेषा P व रेषा Q या त्यांच्या छेदिका आहेत. तर आकृतीत दिलेल्या चौकोनाच्या मापांवरून कोन X व कोन Y ची मापे काढा. हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारले जातात. त्याखाली प्रश्न 4क मध्ये सुद्धा आणखीन एक प्रश्न आहे 2 गुणांसाठी. 4D प्रश्न इथे दिलेला आहे 2 गुणांसाठी. ते वाचा व त्यापुढे योग्य ते उत्तर तुम्ही लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक 5, बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा. अ, ब, क असे 3 प्रश्न इथे दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे आणि तुम्हाला योग्य तो पर्याय निवडून पुढच्या चौकटीमध्ये त्याचे उत्तर मांडायचे आहे. प्रश्न क्रमांक 6, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. आता इथं प्रश्न दिलेला आहे, आकृती दिलेला आहे चौकोनाचा. NSRT हा समांतरभुज चौकोन असून त्याच्या कर्णांचा छेदबिंदू M आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आणि हा जो प्रश्न 6वा आहे 6 गुणांसाठी आहे. त्यातला हा पहिला प्रश्न चौकोनाचा NSRTचा त्याचा छेदबिंदू M आहे. तर त्याखालील उत्तरे तुम्ही शोधून लिहायची आहेत, उत्तर तयार करून लिहायचे आहेत. अ, ब, क अशी 3 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2-2 गुण इथं दिलेली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. हा प्रश्न एकूण 6 गुणांसाठी विचारला गेलेला आहे. यामध्ये अ आणि ब त्याचबरोबर क असे 3 प्रश्न इथं विचारलेले आहेत. मग अ प्रश्नामध्ये प्रश्न आहे, एका दलामार्फत शेतकऱ्याने 93,000 रुपयाला एक मळणी यंत्र खरेदी केली. त्याला 6% दलाली द्यावी लागली. तर दलालाला मिळणारी रक्कम काढा. व या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. कच्च्या पानावर सोडवा आणि योग्य ते उत्तर इथं लिहा. हे 2 गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न हा सॅम्पल क्वेश्चन पेपर तुमच्या समोर मांडतोय. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या पॅटच्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. समिटिव्ह इव्हॅल्युएशनच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. प्रश्न ब, एका दुकानदाराने वॉशिंग मशीनच्या खरेदीवर 12% सूट तो घेतो. त्यामुळे ते मशीन ग्राहकाला 52,800ला मिळते. तर वॉशिंग मशीनची छापील किंमत काढा. 2 गुणांसाठी हे प्रश्न आहे.
खालीलप्रमाणे तुम्हाला त्याची उत्तरं मांडायची आहेत. ब. एका वस्तूची छापील किंमत ही 1125 रुपये आहे. त्यावर 20% सूट दिल्यास ग्राहकाला ती वस्तू किती रुपयांना मिळेल? प्रश्न 8. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. हा 8वा प्रश्न आहे एकूण 6 गुणासाठी. यामध्ये सुद्धा अ ब असे 2 प्रश्न आहेत. उपप्रश्न अ 3 गुणासाठी आणि ब 3 गुणासाठीचा प्रश्न आहे. हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, कच्च्या पानावर सोडवा आणि योग्य ते उत्तरांची मांडणी हे तुम्ही मांडा. यानंतर प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 4 गुणासाठी हा प्रश्न आहे. अ आणि ब असे 2 उपप्रश्न इथे दिलेले आहेत. या पुढील प्रश्न क्रमांक 10. दिलेली उदाहरणे सोडवा. 4 गुणासाठी हा सुद्धा प्रश्न आहे. यामध्ये अ ब असे 2 प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला 2-2 गुण इथं दिलेले आहेत. त्यानंतर खाली दिलेली उदाहरणे सोडवा. प्रश्न क्रमांक 10वा आणि शेवटचा. एकूण 4 गुणासाठी हा प्रश्न आहे. अ आणि ब या स्वरूपामध्ये विस्तार करा. असे 2 विस्तारांवर आधारित 2 उपप्रश्न प्रत्येकी 2-2 गुणासाठी विचारलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका सोडवा आणि तुमचा सराव जास्तीत जास्त करून घ्या. 2, 3, 4 वेळा ही प्रश्नपत्रिका सोडवा. ही एक सॅम्पल प्रश्नपत्रिका आहे. याच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमच्या टॅटच्या परीक्षेमध्ये समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे संकलित मूल्यमापनाच्या परीक्षेमध्ये येणार आहे. तर ऑल द बेस्ट.